नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात कृष्णा डायग्नोस्टिक एक नामवंत कंपनी म्हणून ओळखली जाते आणि आज आपण याच कृष्णा डायग्नोस्टिक विषयी जाणून घेणार आहोत. कृष्णा डायग्नोस्टिकच्या रेडिओलॉजी विभागाचे उपाध्यक्ष डॉक्टर अभिजित पाटील त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांकडनं आपण या सगळ्या रेडिओलॉजी विभागाबद्दल जाणून घेणार आहोत. तसंच कुठल्या टेस्ट केल्या जातात, साधारण टेस्ट आणि रेडिओलॉजिकल टेस्ट यामध्ये काय फरक आहे हे पण जाणून घेणार आहोत. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. यानंतर सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अभिजित पाटील हे MD रेडिओलॉजिस्ट आहेत. ते एक निष्णात रेडिओलॉजिस्ट असून डॉक्टर पाटील हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या रेडिओलॉजी विभागाचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यांचा या क्षेत्रातला गेल्या 15 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. CT स्कॅन, MRI, PET CT स्कॅन, PET MRI अशा विविध चाचण्यांमध्ये ते तज्ज्ञ आहेत. तसंच विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यासपीठं तसंच जर्नल्समधून त्यांचे रिसर्च पेपर्स जे आहेत त्यांनी लिहिलेले ते पब्लिश झालेले आहेत. यानंतर आपण थोडासा कृष्णा डायग्नोस्टिक विषयी सुद्धा जाणून घेऊयात. आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज हजारांहून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा हे कृष्णा डायग्नोस्टिकचं वैशिष्ट्य आहे. तसंच रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातलं एक विश्वासार्ह नाव म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक हे देशभरात कार्यरत आहेत. कृष्णा डायग्नोस्टिकची लॅब तुम्ही जर बघितलीत तर अतिशय लॅविश अशी, अतिशय मोठी अशी लॅब आहे, अतिशय सुसज्ज अशी लॅब आहे. तसंच कृष्णा डायग्नोस्टिक ही विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देते. देशभरात 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश यामध्ये कृष्णा डायग्नोस्टिकची 2000हून अधिक केंद्रसुद्धा कार्यरत आहेत. रेडिओलॉजी, टेलिरेडिओलॉजी आणि कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या क्षेत्राच्या माध्यमातून कृष्णा डायग्नोस्टिक जी आहे ती करत आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात महत्त्वाचं आता इतर पॅथॉलॉजिकल टेस्ट तर आहेत त्याच्याबद्दल थोडा कृष्णाच्या आधीच्या भागातून लोकांना माहीत पडलेलं आहे, पण रेडिओलॉजी ही त्या क्षेत्राची व्याप्ती किती मोठी आहे आणि कशी आहे? साधारणतः रेडिओलॉजी म्हटलं की आपण क्षकिरण विभाग असं रेडिओलॉजी डिपार्टमेंट याच्याबद्दल असं माहिती असतं. तर त्याच्यामध्ये बरेचसे टेस्ट असतात, जसं की एक्सरे, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI आणि बरेचसे डेक्सा स्कॅन. तर याचा प्रत्येक टेस्टचा उपयोग आणि त्याच्याबरोबर तो कधी करावासा असतो हे ज्या त्या रोगाप्रमाणे ठरवलं जातं. आणि याच्यामध्ये अजून तंत्रज्ञान वाढत आहे. फक्त याच्यामध्ये एकच टेस्ट होते असे नाही, प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात आणि त्या सॉफ्टवेअर वापरून वेगवेगळे इमेजेस बघून आपण रेडिओलॉजिकल डायग्नोसिस देतो. अगदी. सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की यात काही प्रकार आहेत का रेडिओलॉजीमध्ये? हा प्रकार म्हणजे कसं असतं की प्रत्येक भागाची चाचणीसुद्धा ज्या त्या वेळेला आपल्याला कोणतं निदान करायचं असतं त्याप्रमाणे ठरवलं जातं. म्हणजे पोटाची चाचणी करायची असेल तर त्याला इंट्राव्हिनस म्हणजे शिरेतून कॉन्ट्रास्ट द्यायचं की नाही, ओरल कॉन्ट्रास्ट म्हणजे तोंडावाटे कॉन्ट्रास्ट द्यायचं आहे की नाही, जेणेकरून आपल्याला कोणत्या भागाची तपासणी पोटामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी टार्गेट करून बघायची ती व्यवस्थित दिसेल. तर प्रत्येक भागाचा म्हणजे अवयवाचा सुद्धा वेगवेगळे टेस्ट असतात. वेगवेगळ्या प्रकारे ते टेस्ट रन केल्यानंतर त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित येतं. अच्छा. आता डॉक्टर, तुम्ही म्हणालात की ह्याच्या रेडिओलॉजीच्या चाचण्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर मग कुठल्या पर्टिक्युलर अवयवासाठी एखादा सगळ्यात चांगला रेडिओलॉजीच्या टेस्टचा प्रकार का उपयोगात आणला जात नाही, किंवा रुटीन टेस्ट आपण ज्याप्रमाणे स्क्रीनिंग करतो त्याप्रमाणे आपण करू शकतो का? असं सांगावंसं वाटेल की प्रत्येक अवयवासाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला कोणता आजार तपासायचा आहे त्या अवयवासाठी आपण ज्या त्या टेस्ट ह्या ठरलेल्या असतात. म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं झालं की समजा एक ॲक्सिडेंट झाला आहे, ॲक्सिडेंटमध्ये आपल्याला फ्रॅक्चर बघायचा आहे, तर फ्रॅक्चर बघण्यासाठी जरी MRI ही
सुपिरियर मोडॅलिटी असेल, परंतु ज्या वेळेला आपल्याला बोनचा फ्रॅक्चर बघायचा असतो, CT स्कॅन हे फास्ट स्कॅन असतात. MRIला भरपूर वेळ लागू शकतो आणि ॲक्सिडेंटनंतर पेशंट स्टेबल नसतात. त्यामुळं लवकरात लवकर रेडिओलॉजिकल निदान करून त्याला ट्रीटमेंट देणे ही प्राथमिकता असते. त्यामुळे CT स्कॅन अशा वेळी फार महत्त्वाचं असतं आणि CT स्कॅन केलं जातं. बट बऱ्याच वेळेला CT स्कॅनमध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर्स वगैरे अगदी छोटे असतील तर मिस झाले तरी ते MRIवरती दिसू शकतात. त्यामुळं असे फ्रॅक्चर्स हे प्रायमरीली CT स्कॅनमध्ये दिसत नाहीत व का दिसत नाहीत हे बघूनच मग MRI केलं जातं. आपण डायरेक्ट MRI करू शकत नाही, शक्यतो करू नये. अच्छा, डॉक्टर, जसं पॅथॉलॉजीप्रमाणेच रेडिओलॉजीमध्ये सुद्धा रुग्ण स्वतः ठरवू शकतो की मला ही तपासणी करायची आणि मला तीच करायची, असं काही? रुग्ण ठरवण्यापेक्षा असं असतं की जेव्हा आपण एक रूटीन हेल्थ चेक म्हणतो, हेल्थ चेक करताना पॅथॉलॉजीमध्ये काही रूटीन टेस्ट, आता पॅथॉलॉजीमध्ये टेस्ट करताना आपण रक्त लघवीच्या तपासणी ज्यावेळी करतो याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स किंवा रक्त काढण्यामध्ये किंवा लघवी तपासणीच्या देण्यामध्ये याच्या काही कॉम्प्लिकेशन्स असण्याचं कारण नसतं. परंतु असं असतं की जेव्हा आपण रेडिओलॉजिकल टेस्ट करतो त्याच्यामध्ये काही टेस्टमध्ये जसं की मॅमोग्राफी, CT स्कॅन, याच्यामध्ये रेडिएशन म्हणजे क्षकिरण इन्व्हॉल्ड असतात. ते क्षकिरण कंट्रोल्ड याच्यामध्ये देणं आणि ते काही अवयवांसाठी वारंवार जर एक्सपोजर झालं तर ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळं काही भागांसाठी ते अननेसेसरी किंवा गरज नसताना एक्सपोज होणं हे गरजेचं नसतं. त्यामुळं रुटीनली हे टेस्ट करू नयेत. रुटीन टेस्ट जर करायचे झाले हेल्थ चेकसाठी तर चेस्ट एक्सरे आणि सोनोग्राफी पोटाची हे सफिशियंट असतं. अगदी. आणि एखादी तपासणी, समजा आता रुग्ण असं म्हणत असेल की नाही, मला आमकीच एक टेस्ट हवी आहे, मला दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी मला ही टेस्ट करायची आहे, तर रेडिओलॉजीप्रमाणे ते किती ॲडवायजेबल आहे? नाही, शक्यतो रेडिओलॉजीमध्ये कोणती टेस्ट आपण कशासाठी करतो याचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण जसं म्हटलं की डोकं दुखत असेल आणि त्याला जर डोकीला ट्रॉमा किंवा मार लागला नसेल तर शक्यतो आपण MRI करतो. जर आपल्याला पेशंट हायपरटेन्सिव्ह असेल, म्हणजे त्याला रक्तदाबाचा त्रास असेल, चक्कर येत असेल, अर्धांगवायूचा जर त्रास अचानक चालू झाला असेल आणि मेंदूमध्ये रक्तस्रावाचे कारणं असू शकतात असं आपल्याला क्लिनिकली वाटलं तर त्यासाठी CT स्कॅन पटकन आणि जेवढं पाहिजे तेवढं डायग्नोसिस देऊ शकतो. ॲट द सेम टाईम MRIचं काय होतं की रुग्ण हा स्टेबल असायला लागतो. जरा जरी किंचित त्याच्यामध्ये स्कॅन करताना मुवमेंट झाली तर आपल्याला स्कॅन परत रिपीट करावा लागतो आणि मे बी दॅट की स्कॅन शेवटी अनडायग्नोज्ड किंवा सबऑप्टिमल होईल. अशामुळे पेशंटची कंडिशन, त्याला क्लिनिकल डायग्नोसिस काय आहे हे सगळ्याचा विचार करून एक क्लिनिशियननी किंवा फिजिशियननी आपला कुठली टेस्ट करायची आहे हे सजेस्ट करूनच त्यांच्याच सल्ल्यानुसार टेस्ट केलेली गरजेची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी तपासणी रेडिओलॉजीशी संबंधित आवश्यक आहे की नाही हे कोण ठरवतं, फिजिशियन की रेडिओलॉजिस्ट? शक्यतो फिजिशियन त्यांना क्लिनिकली पेशंटला तपासल्यानंतर त्यांना क्लिनिकल डायग्नोसिस किंवा तपासणीनंतर त्यांना काय आजार असू शकतो याच्याबद्दल पूर्ण माहिती असते. ते त्याचं डायग्नोसिस आपल्याला रेफरल चिटवरती देतात आणि संभाव्य काय काय असू शकतं पोटामध्ये, आपल्याला काय काय रूल आउट करायचं हे डायग्नोसिसमध्ये दिलं असतं आणि ते डायग्नोसिस आपल्याला कोणत्या तपासणीने दिसेल हे शक्यतो रेफरिंग फिजिशियनना माहिती असतं. बट समजा रेडिओलॉजिस्टला वाटलं की ह्या स्कॅनपेक्षा अजून कोणता तरी स्कॅन, जसं की जर डोकं दुखत असेल आणि CT स्कॅन नॉर्मल असेल तर आपण रेडिओलॉजिस्ट म्हणून एक पुढची तपासणी करून घेणे, आत्ताच्या घडीला जे क्लिनिकल डायग्नोसिस आहे ते कम्प्लिटली रूल आउट करण्यासाठी कोणतं टेस्ट पुढे करावी हे सुचवणं बंधनकारक आहे किंवा गरजेचं आहे, जेणेकरून कोणतंही डायग्नोसिस अनडायग्नोज्ड होऊन पेशंटला कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. नक्की सर, क्रस्नामध्ये अशा रेडिओलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि रुग्ण जे आहेत, रुग्ण क्रस्नामध्ये आल्यानंतर त्यांना ज्या प्रकारची वागणूक मिळते, ज्या प्रकारचे रिझल्ट्स मिळतात, त्यामुळे रुग्ण अतिशय समाधानी असतात. अशाच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया.
नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे. आय एम अ प्राऊड ट्रान्स वुमन. आज मी कृष्णा डायग्नोस्टिक सुतार हॉस्पिटल कोथरूड इथे मी आलेले आहे. माझ्या रिलेटिव्ह मधल्या एका मेंबरला आज सिटी स्कॅनसाठी आम्ही इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर असं आम्हाला खूप छान हॉस्पिटॅलिटी मिळाली. इथे आम्हाला हायजीन आहे खूप हॉस्पिटल आणि सगळे खूप तत्पर आहेत. इथला वॉर्ड मधले प्रत्येक नर्सेस आणि सगळे जे मेंबर आहेत सगळे खूप सुंदर आम्हाला आदर इथे केला आणि त्यांनी इथे आम्हाला एक स्पेशल रूम मध्ये सुद्धा बसलेला आहे. VIP रूम मध्ये VIP ट्रीटमेंट दिलेली आहे आणि खूप हायजीन आहे आणि खरंच खूप नाव ऐकलं होतं आम्ही कृष्णा डायग्नोसचं आणि आज आम्ही इथे येऊन खरंच बघतोय की खरंच सगळ्या सेवा तत्पर आणि व्यवस्थितरित्या इथे सगळ्या होतात. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. बहुत ही बढ़िया सर्विस है कंपेयर टू प्राइवेट. जो लोगों की मेंटालिटी है कि हाँ भाई गवर्नमेंट में अच्छा नहीं होता, ये नहीं होता, कोऑपरेट नहीं करते, वो बिल्कुल गलत है. कभी भी जरूरत पड़े एक बार विजिट करो, यहाँ का एटमॉस्फेयर ये सब देखो, सर्विसेज देखो, आपका माइंड पूरी तरह से बदल जाएगा. मयुरी सोने. मी श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन NK SBT आहे. मी ह्या कॉलेजमधून आलेली आहे. यासाठी आम्ही ॲनिमिया यावरती रिसर्च घेतला होता. त्यासाठी आमचे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट असं होतं. त्याकरिता आम्ही सुतार हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथल्या स्टाफने आम्हाला खूप छान कॉपरेट केलं. पोलाइटली सगळ्या गोष्टी हँडल केल्या. त्यानंतरला लॅब टेक्निशियन वगैरे ते पण खूप छान होते. सगळी ऑल ओव्हर फॅसिलिटीज खूप छान आहे. थँक्यू. या प्रतिक्रियांनंतर आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण कृष्णा डायग्नोस्टिकच्या डॉक्टर अभिजित पाटील यांच्याबरोबर चर्चा करतोय. डॉक्टर, गर्भवती एखादी महिला असेल तर या गर्भारपणात रेडिओलॉजिकल चाचण्या किती सुरक्षित असतात याविषयी काय सांगाल? आपल्याला जसं माहिती आहे की रेडिओलॉजी डिपार्टमेंटचं नाव क्ष किरण असतं. म्हणजेच आपण बऱ्याचशा त्याच्या चाचण्यांमध्ये क्ष किरणाचा वापर करतो. आता एक क्ष किरण म्हणजे काय असतात की त्या क्ष किरणं जेव्हा आपल्या बॉडीमधून पास होतात तर वेगवेगळे अवयव कशा पद्धतीने दिसतात हे रेडिओलॉजिकली प्रूव्हन असतं आणि त्याच्यामध्ये काय नॉर्मल डिव्हिएशनपेक्षा फरक असतात त्याप्रमाणे आपण आजाराचे निदान करतो. परंतु जेव्हा गर्भधारणा असते तर ते एक्सरेज गर्भावरती डायरेक्टली पडू नयेत याची आपण काळजी घेणे अतिशय आवश्यक असतं. कारण की गर्भ म्हणजे हे एक वाढत्या पेशी असतात, त्या पेशींचं मल्टिप्लिकेशन होत असतं आणि हे क्ष किरण असतात हे आपल्याला माहिती आहे. रेडिएशन जे आपण म्हणतो म्हणजे ॲटॉमिक बॉम्बमधून वेगवेगळे रेडिएशन्स येतात किंवा रेडिएशन थेरपी असतं जेणेकरून ट्युमरचे सेल्स आपण किल करतो. तर हे क्ष किरण देखील एक टाईपचं रेडिएशन असतं, परंतु त्याची क्षमता हे सेल्स मारण्याची कमी असते. परंतु काही प्रमाणात काही सेल्स जे सेन्सिटिव्ह असतात, जसं की गर्भामध्ये सेल्स, थायरॉइडमध्ये किंवा स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये हे सेल्स हे या कमी डोसच्या क्षकिरणांना सुद्धा सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळं शक्यतो गर्भधारणेच्या वेळी डायरेक्ट एक्सपोजर ऑफ एक्सरेज म्हणजे डायरेक्टली गर्भ ह्या धारणेला एक्सरेचं रेडिएशन डायरेक्टली जाता कामा नये जेणेकरून गर्भाला इजा पोचेल. त्यामुळं आपण काही गर्भाच्या तपासणीसाठी स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर सोनोग्राफी ही अतिशय सुरक्षित तपासणी असते आणि आपण धारणेनंतर त्याचं प्रोग्रेस कसा आहे, बेबी हेल्दी आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी करतो. परंतु कोणत्याही क्षकिरणा वापरून जर आपण टेस्ट करणार असो तर आपण टेस्टच्या अगोदर गर्भधारणेबद्दल माहिती देणं अत्यंत आवश्यक असतं जेणेकरून आपल्या गर्भाला त्या क्षकिरणांपासून इजा होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलेसाठी कोणत्या रेडिओलॉजिकल टेस्ट रेकमेंड करता येत नाहीत, म्हणजे कुठल्या टेस्ट टाळल्या पाहिजेत? ज्या टेस्ट जिथे क्षकिरण गर्भावरती डायरेक्टली पडतात त्या टेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटाची एक्सरे, पोटाचा CT स्कॅन हे अवॉइड केलं पाहिजे. समजा आता कोणी गर्भवती महिलेला चक्कर येऊन पडली आणि त्यांचं CT स्कॅन करावंसं लागलं तर ते करताना त्यांच्या पोटावरती
प्रोटेक्टिव्ह शील्ड, लेडचं जे शील्ड असतं ते घालून करणे अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून स्कॅटर रेडिएशन जे म्हणतो, जरी ते क्ष किरण डायरेक्टली गर्भापर्यंत जात नसतील तरी सुद्धा काही प्रमाणात स्कॅटर रेडिएशन जाऊ शकतात. जरी त्याचा परिणाम गर्भावरती अतिशय कमी होतो, परंतु आपल्याला प्रिकॉशन घेणं हे महत्त्वाचं असतं आणि जेवढं होईल तेवढं आपल्याला हे क्ष किरणाविषयी जे काही टेस्ट असतात त्या गर्भधारणेच्या वेळेला अवॉइड केल्या पाहिजे. डॉक्टर, आता हे झालं तुम्ही गर्भवती महिलांच्या बाबतीत रेडिओलॉजिकल टेस्ट कुठल्या करू नयेत तुम्ही सांगितलात, पण असं सुद्धा एक्सरे जे असतात रेडिओलॉजीमध्ये वापरले जाणारे ते किती सुरक्षित असतात किंवा किती क्षती पोहोचू शकते त्याने आपल्या शरीराला? आता मला याच्या बाबतीत अतिशय प्रखरपणे आपल्या कोविडच्या वेळी जसं आपण CT स्कॅन आणि एक्सरेज केले त्यावरती एक अतिशय महत्त्वाची कमेंट करावीशी वाटते. कोविडमध्ये असं झालं होतं की जो तो स्वॅब टेस्ट करून 2 दिवस रिपोर्टची वाट न पाहता प्रत्येकाला वाटायचं की जरा खोकला आहे किंवा सर्दी ताप वाटला की CT स्कॅन जाऊन करावं. बट आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की प्रत्येक टेस्ट ज्याच्यामध्ये क्ष किरण असतात त्याचे काही टॉलरेबल लिमिट्स असतात. त्या लिमिटच्या बाहेर आपण गेलो की त्याची पॉझिटिव्ह इफेक्टपेक्षा आपल्याला त्याचा धोका पण असू शकतो. जसं की थायरॉइड स्कॅन, थायरॉइडच्या एरियाज जे असतात, आपल्याला बऱ्याच वेळेला चेस्ट CTमध्ये थायरॉइड एरिया कव्हर केले जातात, जेणेकरून काय होतं की थायरॉइडला अननेसेसरी एक्सपोजर होतं आणि प्रत्येक CT स्कॅनमध्ये साधारणतः आपल्याला 7 ते 8 मिलीसिवर्ट्स इतका रेडिएशन डोस दिला जातो. आता मिलीसिवर्ट्स म्हणजे काय? एक एक्सरे हा साधारण 0.01 किंवा 0.02 मिलीसिवर्ट्स एवढा रेडिएशन डोस जातो आणि आपण एक CT स्कॅन चेस्टचा केला तर तो साधारण 500 एक्सरे काढल्या इतपत त्याचं रेडिएशन जातं आणि आपल्याला साधारणतः एक बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये कोणत्याही माणसाला 2 ते 3 मिलीसिवर्ट्सपेक्षा जास्त रेडिएशन जाऊ नये असं आपण म्हणतो आणि वर्षाला क्युम्युलेटिव्ह रेडिएशन एक 20 ते 30 मिलीसिवर्ट्सपेक्षा जास्त जाऊ नये. जर आपण एका कोविडच्या एपिसोडमध्ये 3 ते 4 CT स्कॅन्स केले तर आपल्याला पूर्ण वर्षाचा डोस मिळाल्या इतका होतो. त्यामुळं शक्यतो आपण कोणतीही टेस्ट करताना किंवा ज्याच्यामध्ये स्पेशली क्ष किरण इन्व्हॉल्ड आहेत ती अतिशय विचारपूर्वक आणि डॉक्टरच्या सल्ल्यानिशीच करावेत. डॉक्टर, तुम्ही गेल्या तुमचा 15 वर्षांचा रेडिओलॉजिस्ट म्हणून अनुभव आहे. तुम्ही कृष्णाशी जोडले गेलेले आहात या माध्यमातून. तर रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करताना आता काय काय चेंजेस आलेले आहेत त्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात रेडिओलॉजीचं महत्त्व आता कशा प्रकारे प्रस्थापित झालेलं आहे याविषयी जरा सांगा. आता सांगायचं झालं तर आत्ताच्या घडीला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन हे अतिशय एक महत्त्वपूर्ण विषय आहे. रेडिओलॉजीचं स्थान असं सांगायचं झालं तर हे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनमध्ये आपण जो रिपोर्ट देतो हा अतिशय महत्त्वाचा असतो. ज्या रिपोर्टप्रमाणे त्याचा प्रमाण धरून कोणत्याही रुग्णाची एका आजाराविषयी ट्रीटमेंट ठरवली जाते. ट्रीटमेंट देताना त्यांना कोणत्या डिग्रीचा आजार आहे ते रेडिओलॉजीनी आपल्याला सांगता येतं. त्याप्रमाणे त्यांचा आउटकम कसं येईल हे सगळं आपण प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळं कोणत्याही केसमध्ये जर कोणता प्रमाण ठरवायचं झाला जेणेकरून ट्रीटमेंट प्लॅन ठरवायचं झालं तर याच्यामध्ये रेडिओलॉजी हे अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. स्पेशली कॅन्सर जर आपण म्हणायचं झाला तर ट्यूमर कोणता आहे, कुठल्या जागेला आहे आणि तो किती पसरला आहे व तो पसरलेला आहे तर तो ट्यूमर रिसेक्टेबल किंवा ऑपरेबल आहे की नाही हे बघण्यासाठी रेडिओलॉजीचा अतिशय महत्त्वपूर्ण रिपोर्ट हा निर्णयासाठी ठरू शकतो. आणखी एक रेडिओलॉजी चाचण्यानंतरचं निदान आणि क्लिनिकल निदान यात मुळात फरक काय आहे? क्लिनिकल डायग्नोसिस किंवा क्लिनिकल निदान म्हणजे काय असतं की आपल्याला जे साईन्स सिम्पटम्स असतात म्हणजे जो काही त्रास येतो म्हणजे सर्दी, खोकला, त्याच्याबरोबर आपल्याला ताप आहे की नाही याच्याबरोबर एक क्लिनिकल डायग्नोसिस केलं जातं. आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारे तपासून म्हणजे ऑस्कल्टेट म्हणजे आपल्याला जे हृदयाचे ठोके ऐकतो त्या स्टेथोस्कोपनी किंवा ब्लड प्रेशर बघून किंवा पोटावरती हात ठेवून किंवा आपल्याला पोट म्हणजे जे दुखापतीची एरिया आहे त्या जागेचं टेम्परेचर, त्याच्यावरचं स्किन कसं आहे, या सगळ्याचा जेव्हा क्लिनिकली म्हणजे डॉक्टर तपासून जेव्हा निदान करतात त्याला क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतात. आणि रेडिओलॉजी हे असं असतं की ज्या अवयवामध्ये आपल्याला त्रास आहे, जे क्लिनिकल डायग्नोसिस आपल्याला वाटतं आहे ते कोणत्या सिव्हिअरिटीचं व ते कन्फर्म करण्यासाठी रेडिओलॉजीचा अतिशय महत्त्वाचा उपयोग असतो. जसं की जेव्हा आपण म्हणतो पोट दुखतं तर पोटामध्ये आतडी, छोटी आतडी, मोठी आतडी हे बरेच प्रकार म्हणजे बरेच अवयव असतात. तर आपल्याला एक्झॅक्टली काय झालेलं आहे, किडनी स्टोन झालेला आहे, अपेंडिसायटिस झालेला आहे की आपल्याला गॅस्ट्रायटिस झालेला आहे, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला त्याचे साईन सिम्पटम्स एकच असू शकतात, जे आपल्याला बेंबीच्या आजूबाजूला दुखणं हे असू शकतात किंवा पाठीत दुखणं रिनल स्टोनमध्ये असू शकतात. तर ते कन्फर्म करण्यासाठी CT स्कॅनचा अतिशय उपयोग होतो किंवा रेडिओलॉजिकल डायग्नोसिस जसं सोनोग्राफी किंवा MRIचा, MRCPचा याचा उपयोग होतो. आणि मग एक्झॅक्टली ते डायग्नोसिस कन्फर्म झाल्यानंतर CT स्कॅनवरती त्यानंतर ट्रीटमेंट देणे हे अतिशय सोपं होऊ शकतं. आता आपण बरेच वेळेला बघतो की आपण म्हणतो की पेशंट गेला आणि त्याचं लगेच ऑपरेशन झालं, तर डॉक्टरनी CT स्कॅन का केला नाही, सोनोग्राफी का केली नाही. तर हे नंतर विषय कोणतेही मेडिको लिगली येऊ नयेत व नंतर कुणाच्याही मनामध्ये शंका राहू नये याच्यासाठी रेडिओलॉजिकल निदान होऊन जी ती ट्रीटमेंट देणे हे आत्ताच्या घडीला एक एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनचा अतिशय महत्त्वाचा पार्ट बनला आहे. रेडिओलॉजीमध्ये एक सेकंड ओपिनियनचा पण प्रकार असतो, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला जाता जाता सांगा. सेकंड ओपिनियन म्हणजे आपण रुटीनली सुद्धा क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये आपण जेव्हा एका डॉक्टरांना दाखवल्यानंतर समजा त्यांना आपल्यासाठी एक आजार सुचवला गेला, तर आपल्याला वाटलं की नाही मला ह्या ट्रीटमेंटविषयी अजून एका कुणाचं तरी ऑपरेशन करायचं आहे की नाही, तर किंवा इंजेक्शन ॲडमिट करायचं आहे की नाही, याच्या बाबतीत आपल्याला अजून एक डॉक्टरचं ओपिनियन घ्यावं असं वाटतं. असंच रेडिओलॉजीमध्ये कोणतीही चाचणी झाल्यानंतर त्या चाचणीचं जो रिझल्ट आहे म्हणजे निदान किंवा रेडिओलॉजिकल डायग्नोसिस आहे त्याबद्दल कन्फर्मेशनसाठी आपण ते रेडिओलॉजिकल टेस्टचं मटेरियल म्हणजे CT स्कॅन फिल्म किंवा त्याच्या CDs किंवा सोनोग्राफीच्या फिल्म्स किंवा त्याच्या CDs घेऊन आपण दुसऱ्या रेडिओलॉजिस्टकडे जाऊन मे बी रेडिओलॉजिस्ट हू इज मोर एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपर्ट इन दॅट एरिया त्यांच्याकडे हे सगळं घेऊन त्यांचं ओपिनियन ज्यावेळी घेतो याला सेकंड ओपिनियन म्हणतात. आणि असं बऱ्याच वेळेला समजलं आहे की जेव्हा आपण सेकंड ओपिनियन घेतो त्यावेळी उलट क्लिनिशियन्सना कोणतेही ट्रीटमेंट देण्यासाठी अजून कॉन्फिडन्स येतो. म्हणजे आपण एकाच्या डायग्नोसिसच्या भरोश्यावर न राहता तर आपण ट्रीटमेंट दिली नाही ना आणि आपण कुठे चुकत नाही ना, तर याच्याबद्दल मोर कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि हा एक रुग्णाचा CT स्कॅन किंवा कोणत्याही रेडिओलॉजिकल टेस्ट झाल्यानंतर हा एक राईट म्हणू शकतो आपण, म्हणजे कोणी त्याला नाकारू शकत नाही. म्हणजे एक से भले दो असं आपण म्हणतो हिंदीमध्ये, ते त्याप्रमाणे इथे पण आपल्याला म्हणता येईल. तर डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली चर्चा झाली. आपली रेडिओलॉजी हा विषय खरं तर आपल्या केंद्रस्थानी होता आणि खूप छान डिस्कशन झालं. अजून वेगवेगळ्या चाचण्या कुठल्या असतात रेडिओलॉजीमध्ये आणि विशेषतः रुग्णांनी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः तुम्ही जर गर्भवती महिला असाल तर त्याविषयी काळजी काय घेतली पाहिजे रेडिओलॉजिकल चाचण्या करताना, याविषयी डॉक्टरांनी अतिशय विस्तृत माहिती दिली. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.